गाईज नमस्कार, मी वनिता. तर गाईज आजचा व्हिडिओ काढण्याचं कारण जरा वेगळं आहे. ते असं आहे की सकाळी माझ्या अंकुने म्हणजे माझ्या मुलीने एक माणसं पिल्लू आणलं आहे. म्हणजे ॲक्च्युली आमच्या बाजूवालीने आम्हाला सांगितलं की तिला असं वाटलं की आमचंच माणसं पिल्लू आहे, कुत्र्याने धरले वाटतं पाठीमागे, चाळीच्या पाठीमागे, म्हणून तिने आम्हाला सकाळी आवाज दिला. तर मला असं वाटलं की आमची एक मांजर घरामध्ये होती, एक मांजर नव्हती. तर मलाही वाटलं खरंच की आमची मांजर आहे म्हणून. तर आम्ही पटकन जाऊन बघितलं तर ती आमची मांजर नव्हती. नशीब ती आमची मांजर नव्हती, पण काही असो ती होती कोणाची तरी दुसरी, आणि एकदम छोटं पिल्लू, आमच्या मांजरीपेक्षा पण छोटं पिल्लू आहे. तर आम्ही तिला घरी आणलं. आता इथं साहित्य कोणालाच मांजरी आवडत नाही. आता आमच्या मांजरी पण कोणाच्या घरात गेल्या का लगेच ते ओरडतात. त्यामुळे त्या बाजूला मी तिला काही घरात नाही घेतलं, कारण की तिच्या खिडकीत पाठीमागून ती घरात आली होती. मग माझ्या अंकुने तिच्या घरातून माझ्या घरी आणलं आणि पूर्ण गटारीनं पूर्ण माखलेली होती. मग तिने तिला आंघोळ घातली आणि तिला लागलं होतं हे काय आम्हाला दिसलंच नाही. मग तिला चांगलं धुतलं चांगलं पुसून काढलं, तिला दूध प्यायला दिलं तिने सगळं म्हणजे, आणि एकदम असं कोपऱ्यात तिला ठेवलं. तिला खूप थंडी वाजली होती. आता तिला लागले खूप. आता ती ओरडत होती खूप, मग तिच्या पायाला लागले खूप. चला तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आता हे आमच्या दोन मांजरी, हे बघा तिकडे एक आहे आणि एक दरवाजापाशी एक बसली आहे. ह्या दोन मांजरी. आता ही मांजर घरी आणल्यामुळे त्या दोन मांजरी खूप ओरडत आहेत. त्यांना ती वेगळी दिसते ना, म्हणून. आता छोटंसंच पिल्लू आहे, हे बघा इथे लागलं आहे. ती हात पण लावून देत नाही आहे, लगेच ओरडते. म्हणजे आंघोळ घाली तेव्हा काय कळलंच नाही ते. आणि खूप म्हणजे असा तिचा एक साईडने पूर्ण पाय सुजला आहे. आता मला तर तेवढं काय पॉसिबल नाही, म्हणून की काय करावं सुचत नाही आहे. आता तिथे हळद तर लावली, कारण की थोडी जखम आहे तिथे, दात लागला इथे जराचा कुत्र्याचा. आणि ती इतकी ओरडते ना, तर पाय तिचा पूर्ण एका साईडने सुजून गेला. तिला बहुतेक चालता पण नसेल, कारण की ती अजून तिला आम्ही असं चालूच नव्हतूनच घेतलं आहे. आणि एवढी क्यूट आहे, एवढीच हे ना की असं लगेच माणसाला धरून, म्हणजे काय असं ना मांजरी अशा एकदम प्रेमळ तशी मांजर आहे ती. तशा आमच्या ह्या दोन मांजरी आहेत, त्या अशा कोणाकडे पटकन जाणार पण नाही. तशी हिला समजले वाटतं की मी सेफ आहे, आता मला वाचवलं यांनी. त्याच्यामुळे ती खूप म्हणजे असं एकदम प्रेमाने जवळ येते. आणि तिच्या गळ्यामध्ये धागा आहे, एक घंटी आहे, हे बघा. म्हणजे ती असलं कोणाच तरी. आता बघू नंतर इथे विचारलं आजूबाजूला कोणाची आहे का, की ही मांजर आमच्या एरियामध्ये आम्हाला कुठं दिसली नव्हती. तर आता बघू इथे विचारून, जरी कोणाची असली किंवा कोणी विचारलं आमची मांजर आली एक, आता हिला बरी होईपर्यंत तर बघू, नाही कोणी आलं तर चांगलं झालं का आम्ही सोडून देऊ. कारण की आता ऑलरेडी आमच्याकडे दोन मांजरी आहे, आणि हिला जर आम्ही घरात ठेवलं तर हिच्यामुळे दोन मांजरी घरात राहणार नाहीत, त्या काय घरात येणार नाहीत. आणि एकदम छोटं पिल्लू मांजर ही. तर बघू आता कधीपर्यंत बरी होईल ती. तुम्ही पण प्रे करा की ती लवकर बरी होऊ दे. आणि माझ्या मुलीला तर असं काय असलं का लगेच म्हणजे तिला खूप असं हे वाईट वाटतं. तर तिला मी सकाळीच बोलले जाऊ दे, तिकडे पाठीमागं बसली आहे, जाईल ती घरी. ही बोलली नाही मम्मी तिला घेऊन ये, बोलते ती खूप गटाईत माखली, पूर्ण गटाईत बुडलेली होती ती. ती बोलते मम्मी नको, बोलते घरी आणूया तिला, बघू आपण तिला चांगलं धुऊ बिऊ आणि तिला कुठे काय लागले किंवा तिला खायला प्यायला देऊ असं, आणि तो सोडून देऊ. म्हटलं ठीक आहे जाऊ दे. बाकी ते शांत झोपले आणि खूप छान आहे. हे बघा, आता इथे हात लावला का लगेच ती ओरडते. तर हिच्या तिथे लागलंय, आणि हा इथे दात लागलाय तिच्या. किती ओरडते हात लावल्यावर. काय नाही, लगेच ऐकते. माणूस बोललं का लगेच ऐकते. आता आम्ही तिला ओळखत नाही किंवा ती आम्हाला ओळखत नाही, तर काही मांजरी कशा जवळ येत नाही, हात लावून देत नाही, किंवा असं झालं तरी पण ती माणसांना असं जवळ पण हे करू देत नाही. पण ही खूप म्हणजे अशी जवळजवळ माणसं, तिला एकदम माणसं जवळ लागतात. खूप छान आहे. आता बघू बरी होईपर्यंत तर काय तिला मी सोडणार नाही. तर जेव्हा बरी होईल तेव्हा ती जाईल तिच्या घरी, कारण की तिला असं पण चालता येत नाही, तिला असं सोडूनही चालणार नाही. आणि परत कुत्र्यांनी तिला एकदा चालता येत नाही. आमच्या इथं कुत्रे भरपूर आहेत, परत तिला कुत्रे धरतील. पण नशीब तिचं ती कशी वाचली काय माहीत, कारण की आमच्या इथलं कुत्रे एकदा मांजर जर धरली तर ती वाचणं शक्य नाही असं.
किती भारी आहे बघा. तुम्हाला जर अशी कुठे रस्त्यात मांजर दिसली, त्यासोबत असं काही प्रसंग घडला तर प्लीज तिला असं सोडू नका, घरी घेऊन या. तिला कुठे लागले का बघा. त्यांचा पण एक जीव असतो. माझ्या मुलं तर सगळ्याच मांजर कुठेही काय पिल्लू दिसलं, कुठेही काय दिसलं का लगेच तिला जीव आटोपतो. असं आहे. एकदम छोटं पिल्लू कोणाचं असेल काय माहीत. आता बघू कोणी येते की नाही विचारायला. बरं झाल्यावर आम्ही तिला सोडून देऊ. तिला दूध पण प्यायला दिलं तर पण तिने पिलं नाही. तर ते मला आत्ता कळलं की तिने दूध का नाही पिलं, कारण की तिच्या तिथे लागलं आहे. तिला आंघोळ घातली तेव्हा ते जखम दिसली नाही. ते पूर्ण गाठतात ही एकदम गटारीने पूर्ण अशी ही झाली. ती बघा कशी करते. हे बघा किती भारी, किती क्यूट आहे. आता नक्की याला काय करायला पाहिजे तर मला तर काही कळत नाही. आता आमच्या इथे जवळ डॉक्टरसुद्धा नाही की त्यांना तिथं मी नेऊ शकते. आता जखम हात लावून तर बरी होते, पण आता हे इथे सुजलं, याला काय करायला पाहिजे. नाही काय करत, नाही काय करत, नाही काय करत. झोप झोप, नाही काय करत. बघा हात लावते म्हणून ओरडते ती, दुखत असेल तिचं. बरं नाही, झोप बाळा, झोप झोप झोप, नाही काय होत, झोप. तर प्लीज तुम्ही प्रे करा तिला लवकर बरं होऊ दे. आता आमच्याकडे जर मांजरीच नसते तर मीच तिला ठेवून घेतलं असतं. पण आता त्या 2 मांजरी हिच्यामुळे घरात राहणार नाही. आता हिच्यामुळं मी माझ्या मांजरीला तर नाही सोडू शकत, कारण की त्या लहानच्या मोठ्या आमच्या इथे झाल्या. तर गाईज हे बघा आमचा बोका कसा सकाळ त्या मांजरी पुढे येतो इथं आणि त्याला असं पंजे मारायला बघतोय. आणि ती तिकडे शांत बसली आहे. तिला झोपायचं आहे खाटावर. आमच्या मांजरी कायम खाटावर झोपतात. आता हिला मी खाटावर ठेवला त्याच्यामुळे त्या तिथेच बघा लगेच तिथं बसून घेतलं आहे. आणि हे बघा ही तर दिवसभर आता तर नव्हती, आता आली ती घरात. आणि आता काय कुठे जात नाही. हे बघ किती शांत झोपले, किती शांत झोप लागली. त्याला दुखत असेल त्याचं. आता मी काय करायला पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी त्याला तर सेफली आणलं आहे आणि त्याला पण सेफ वाटतं आहे, त्यामुळे तो पण एकदम कम्फर्टेबल झोपला आहे मस्तपैकी शांत, की त्याला असं वाटतं की आता मला इथे कसलीच भीती नाही आहे आणि मी सेफ आहे म्हणून. हे नशीब मी तरी बोलले की हिला आम्ही आणलं तेव्हा तर कुत्र्याने ती बाजूवाली आली सांगायला की कुत्र्याने तुमची मांजर धरली. मला पण वाटलं की बाबा खरंच आमची मांजर धरली म्हणून. तर आता तुम्हाला मी दाखवली आमची ही मांजर आम्ही कशी तिचा जीव वाचवला आहे ते. तर तुम्हाला जसं मागाशी सांगितलं मी, तुम्हाला जर अशी कुठे मांजर दिसली तर तुम्हीसुद्धा तिला असंच आता काही लोकांना मांजर नाही आवडत. ठीक आहे, तुम्ही जर घरी नाही आणू शकत तर तिला कुत्र्यापासून सेफली कुठेतरी जिथे ती सेफ असेल तिथं नेऊन तरी सोडा. ॲटलिस्ट तेवढं तरी करा. तर काहींना मांजर आवडते, काहींना नाही आवडत. पण एक माणुसकी म्हणून बोलतो आपण की बाबा माणुसकी म्हणून तरी केलं पाहिजे. मी तेच सांगते की ठीक आहे तुम्ही घरी नाही आणलं तरी काही हरकत नाही, पण तिला सेफली ठेवा की जिथे तिला कुत्रे त्रास देणार नाहीत म्हणून. आता माझ्या पण मांजरी इथं आहे. मलाही त्या घराच्या बाहेर गेला का कुत्र्यामुळे तिला बघावं लागतं कुत्रे तिथे आहेत की नाही, सेफली त्यांना घरात आणायला लागतं. मला पण त्यांची काळजी घ्यावी लागते. आता ही मांजरी तर आमच्या एरियातली नाही, दिसत नाही आहे, त्यामुळे ही इथली कदाचित असे आली असेल कुठून तरी, किंवा कुत्र्याने कुठून तरी त्यांना फोकार तिकडं आणली असेल, असं काहीतरी झालं असेल. तर बघू आता तिला बरं झालं तिने काय सोडणार नाही आहे. आता या मांजरी तिला कितपत तिला सहन करतात सांगू नाही शकत. बघू आता थोडा वेळ अजून. तिने अजून तर काय खाल्लं नाही आणल्यापासून. तिला दुखत असल्यामुळे ती खात नसेल. तसं माणसाचं कसं असतं, दुखत असल्या माणूस एकदम शांत पडून राहतो, काय खात पीत, तसं तिचं पण चाललं आहे. तर तुम्ही पण प्रे करा की ती लवकर बरी झाली पाहिजे, लवकर ती तिच्या घरी गेली पाहिजे. तिच्या घरातले माणसं पण तिला शोधत असतील. आता गळ्यात तिच्या घंटी आहे म्हटल्यावर ती नक्कीच कोणीतरी मांजर असणार आहे. बघू जरा कोणी विचारलं असेल तर आम्ही देऊन टाकू. आता आम्ही काय तिला आमच्याकडे असं काही नाही आहे. जर नसतंच कोणी तर आम्ही ठेवली पण असे, पण ऑलरेडी आमच्याकडे 2 मांजरी आहेत.
त्यामुळे तिला ठेवून चालणार नाही. पण बरं झालं, मी तिला नक्की सोडून देईल. पण बरं जोपर्यंत होतं तोपर्यंत तिला माझ्याकडेच ठेवणार आहे. तुम्हाला कुठे रस्त्यात दिसल्या मांजरी, तुम्ही पण त्यांची अशीच काळजी घ्या. असं त्यांना मोकळं सोडू नका. किंवा तुमच्या घरामध्ये मांजरी असेल तर त्यांना असे कुठं बाहेर गेलं त्यांची अशी काळजी घ्या. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.